दंडवत हो. खामगाव येथील शिवब्रह्मविद्या निरूपण सोहळा वासनिकांचा आचार या विषयावरील आजचं हे 12वं सत्र आपण श्रवण करत आहोत. असंनिधान धर्म भट्टोबासांना स्वामी बेलापूर या ठिकाणी निरूपण करत आहेत आणि स्वामींनी अस्तिपरी या प्रकरणातील पहिलं वचन आहे विकार विकल्प शून्य. या वचनाचं स्वामींनी निरूपण केलं आणि भट्टोबासांनी कानावर हात ठेवलेले आहेत आणि ते म्हणतात जी जी मजे हे अशक्य. अशक्य म्हणजे अशक्य, म्हणजे तुम्ही जे सांगत आहात विकार विकल्प शून्य करणे हे अशक्य नाही. मला असंनिधानी राहणं हे अशक्य आहे. असंनिधान धर्म जो आहे तो ऐकणं माझ्याकडनं अशक्य आहे. हा विषय सुरू आहे. जर का आपण क्रमाने बघितलं तर स्वामी म्हणतात विकार विकल्प शून्य आणि भट्टोबास म्हणतात देवा हे मला अशक्य आहे. म्हणजे विकार विकल्प शून्य करणे अशक्य असा त्याचा अर्थ आपल्याला दिसतो, परंतु तसं नव्हे. आम्हाला म्हणजे भट्टोबास म्हणतात मला आपल्या असंनिधानी राहणे हेच अशक्य आहे आणि म्हणून जी जी मजे हे शक्य नव्हे, जी जी मला हे शक्य नाही अशक्य आहे असं ते म्हणतात. आणि मग गोसावी माहिमभटाची वास पाहिली. स्वामींनी माहिमभटांकडे बघितलेलं आहे की आता माहिमभट्ट यांच्याकडे स्वामी बघतात आणि माहिमभट्टांना पण कळतं की स्वामी का बघतात. स्वामींचं म्हणणं आहे माहिमभटांना की तुम्ही यांना समजावून सांगा, तुम्ही आता यांच्याशी बोला. कधी कधी असं असतं की आपले जे शिक्षक असतात ते काही गोष्टी आपल्याला सांगतात, आपल्याला कळत नाही, कारण की ते वयाने ज्ञानाने सर्वार्थाने मोठे असतात. मग आपण काय करतो, आपले जे वर्गमित्र असतील वगैरे त्यांच्याशी आपण बोलतो, त्यांनी काय सांगितलं मला नाही समजलं. मग तो जेव्हा तेच वाक्य समजावून सांगतो तेव्हा कळतं. म्हणजे साजात्या वेद असतो किंवा साजात्याने आपल्या समवयस्क व्यक्तीने जर का आपल्याला तीच गोष्ट सांगितली तर आपल्याला ती समजते. आणि तीच गोष्ट आपल्यापेक्षा कमी वयाच्या किंवा मोठ्या वयाच्या व्यक्तीने सांगितली तर यदा कदाचित आपल्याला ते लक्षात नाही येत पटकन. हा एक स्वाभाविक भाग आहे. आणि म्हणून बघा कधीही जेव्हा आपण एकत्रित होतो तेव्हा आपण होतो एकत्रित, पण त्याच्यामध्ये आपल्याला विभागणी दिसायला लागते. लहान मुलांचा एक गट तयार होतो आपोआपच, वयस्कर मंडळींचा एक गट आपोआप तयार होऊन जातो आणि तरुण वर्गाचा एक गट आपोआप तयार होऊन जातो. आपण आलो एकत्र, परंतु वयाच्या अनुसार आपण विभागल्या जात असतो. कुठल्याही सोहळ्यामध्ये तुम्ही लक्ष द्यायचं. आणि का एकत्र येतो, कारण की आपल्याला त्यांच्याशी संवाद साधणं थोडं सोपं जातं. आपले जे समवयस्क आहेत आणि थोडं पुढे गेल्यानंतर समविचारी आहेत त्यांच्याशी संवाद करणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांचं ऐकणं हे आपल्याला जास्त सोयीस्कर वाटतं. आणि म्हणून अशा प्रकारे आपली ही विभागणी होत असते. आणि स्वामी सांगतात जीव जीवा साजात्य हे सकाळही वैजत्य. जीव जीवा साजात्य म्हणजे जीव जीवाला समान आहेत. जीव जीवाचे म्हणितले करीती. जीव जीवाचं लगेच ऐकू शकतात, परंतु जीव परमेश्वराचं ऐकायला थोडासा वेळ लागेल. तुम्हाला जर का कोणी काही पैशांची गुंतवणूक सांगितली तर तुम्ही हे विचारता की कोणी गुंतवलेत का, आणि तो जो व्यक्ती आहे समोरचा तोही तुमच्या जवळच्याच व्यक्तीचं नाव सांगतो. म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तीने जर का ते द्रव्य गुंतवलेलं आहे म्हणजे आपल्याला गुंतवायला हरकत नाही. त्याला आपण समान समजत असतो, साधत्य समजत असतो. म्हणजे आपण ऐकत असतो ते कुणाचं ऐकतो, समवयस्क किंवा जीव जीवाचा ऐकतो. जीव परमेश्वराचं लगेच नाही ऐकणार. आणि त्याच्यामध्ये पण स्वामी सांगतात आप्ताचे वाक्य लाभे. जो जवळचा आहे
तुम्हाला कोण जवळचं वाटतं त्याचंच तुम्ही ऐकत असता. म्हणजे इत्यादी प्रकारे स्वतः परमेश्वर सांगत असून सुद्धा कधी कधी आपल्या काही अनधिकारामुळे म्हणा, अयोग्यतेमुळे म्हणा किंवा मानसिक स्थितीमुळे म्हणा, आपण परमेश्वराचं सरळ सरळ ऐकणार नाही. देव सांगतात अनुसरा अनुसरा नाही, परंतु आपल्या समवयस्क समविचारी जर का व्यक्तीने अनुसरलं तर आपल्यालाही वाटतं की अरे त्यांनी अनुसरण घेतलं तर आपणही घ्या. म्हणजे देखोवेखी. खूप वेळा आपण देखोवेखी क्रिया करत असतो, नुसताच आचार नाही तर क्रिया देखील आपली देखोवेखी असते. त्यांनी तसं केलं तर आपणही असं करायचं. खूपशा खाण्यापिण्यापासून, कपड्यांपासून, अलंकारांपासून, गाडी घोड्यापासून, उठणं बसणं इत्यादी सगळ्या गोष्टींमध्ये या गोष्टी लागू होत असतात. आपल्या संपर्कातली व्यक्ती काय करते त्यानुसार आपण सुद्धा त्यांच्यासारखंच वर्तन करायला बघत असतो. हे काय आहे? साजात्या वेद. आपल्या सम असणाऱ्या लोकांच्या उठण्या बसण्याने आपण वेधल्या जातो आणि तसंच वर्तन करायला लागतो. आणि म्हणून इथे स्वामींनी काय केलं? माहीम भट्टांची वास पाहिली. माहीम भट्टांकडे बघितलं. स्वामी म्हणतात, भटो हा विधी पुरुषासी की देवासी. आता देव भट्टोबासांशीच बोलत आहेत, परंतु सरळ भट्टोबासांशी बोलत नाहीत, अप्रत्यक्ष भट्टोबासांशी बोलत आहेत. आणि मध्यस्थी कोणाला केलं? माहीम भट्टांना केलेलं आहे. आणि माहीम भट्टांना स्वामी विचारतात, म्हणजे भट्टोबासांनाच विचारतात, पण भट्टोबास ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. मग ऐकवायचं तर आहे. मग माहीम भट्टांना स्वामी म्हणतात, हा जो विधी आम्ही आता सांगत आहोत तो विधी कुणासाठी आहे? देवाला आहे की जीवाला आहे? भटो हा विधी पुरुषासी की देवासी. पुरुषाला आहे का देवाला आहे? जीवाला आहे का देवाला आहे? विधी कोणासाठी असतात? देवासाठी नसतात. देवाकडनं असतात पण देवासाठी नसतात. ते विधी आपल्यासाठी म्हणून असतात. आणि मग माहीम भट्ट म्हणतात, हा पुरुषासीची की हा विधी जीवालाच सांगितलेला आहे. परमेश्वराने जोही विधी सांगितलेला आहे तो जीवासाठी, जीवाने तो आचरण करावा म्हणून तो सांगितल्या जात आहे. परी येथुनी काही म्हणिजत असी जे आणि हा काही म्हणतू असे. मग तुमच्या लक्षात येतं का की मी काय म्हणतो आहे, आम्ही काय म्हणत आहोत आणि भट्टोबास काय म्हणत आहे? स्वामी माहीम भट्टांना म्हणतात, कधी कधी एखाद्या व्यक्तीला आपण सांगितलेलं लक्षात येत नसेल तर आपण एखादा मध्यस्थी व्यक्ती निवडतो की तुम्ही सांगा बरं याला समजावून, म्हणजे कदाचित तो त्याचं ऐकू शकतो. तो दृष्टांत आहे बांधकरी याचा. कुणी एक चोर आहे असा, तो महत्त्वपूर्ण व्यक्तीला तो धरतो, म्हणजे कैद करतो त्याला. आणि मग त्याला राजा मागायला जातो. म्हणजे राजाचे जे कोणी पूर्ण दरबारातले कोणी अधिकारी आहेत ते त्याच्याकडे जातात की बाबा रे, हा जो तू गुलाम धरलेला आहेस तो गुलाम आम्हाला देऊन टाकतो. तो म्हणतो मी देणार नाही. मग गावातले नवनगरे तथा पंचनगरे, पंचायत समिती वगैरे गावातले अधिकारी ते जातात त्याच्याकडे, बाबा रे हा जो तू गुलाम धरलेला आहेस तो देऊन टाक आम्हाला. तो म्हणतो माझा राजा मागायला आला त्यांना नाही दिलं, तुम्हाला काय देणार नाही. तेही हात झटकून निघून जातात. आणि मग दुसरे जे चोराच्या साजत्य आहेत त्याच्यामध्ये स्तुतीपाठक असतील किंवा ते तांबूळ देणारे असतील, मद्यपानाची विक्री करणारे असतील, नृत्यांगना असतील वगैरे वगैरे, असे सगळे लोक राजाकडे जातात की तुम्ही आम्हाला विडा द्या, आम्ही तो बाण घेऊन येऊ. राजा म्हणतो त्याने आम्हाला दिलं नाही, पंचनगर नवनगरांना दिलं नाही, तुम्हाला कसं देईल? तेवढे नाही, तो बरोबर देईल आम्हाला, तुम्ही फक्त विडा द्या आम्हाला. आणि मग राजा त्यांना विडा देतो आणि ते सगळे त्या चोराकडे येतात आणि त्या चोराला म्हणतात की तो जो बाण धरलेला असतो तो आम्हाला देऊन टाक. तो म्हणतो अरे मला राजा मागायला आला, नवनगरे पंचनगरे मागायला आले, त्यांना मी दिलं नाही, तुम्हाला काय देऊ? आणि मग ते म्हणतात अरे मर तुवा जोडावे आम्ही खावे.
म्हणजे तू जे काही जोडतोस, चोरी करून आणतोस, काही दागिने असतील वगैरे, पैसे असतील, हे कुणाकडे वाटून खातोस तू? आमच्याकडे. तुला काही झालं तर तू आश्रय कोणाकडे? तो आमच्याकडेच. म्हणजे तुझं जे काही उपभोग भोगतोस तू, जे पण काही खाण्यापिण्यापासून, ते सगळं आमच्या संपर्कातच राहून आहे. जर का आम्ही तुझा पत्ता सांगितला तर जे आम्हाला माहिती आहे तू कुठे असतो, काय असतो. तू जे कमवून आणतो त्याच्यावर आमचं पोट पाणी चालतं आणि तुझं सुद्धा सुख उपभोग तुला प्राप्त होत असतो. म्हणजे तू बाकीच्यांच्या संपर्कात नसतो पण आमच्या संपर्कात असतोच. मग तुला तर आम्हाला द्यावंच लागेल. आणि मग तो विचार करतो, अरे हे पण बरोबरच आहे की आपलं उठणं बसणंच या लोकांमध्ये आहे. मग ह्यांनी जर का आपल्याला नकारलं तर मग ते आपण जायचं कुठे वगैरे. आणि मग तो त्यांना ते देतो. म्हणजे कधी कधी जीव जो आहे त्याच्या दृष्टांताचा सिद्धांत सांगतात की ईश्वरे मागता जीव जन्म देत नाही किंवा देवतेने मागितलं तरी देत नाही. मग कोणाला देतो ना? जीव जीवाकारणेच देतो. कशासाठी ना? विषय व्यवहारासाठी. प्रपंचासाठी जीव जीवाला जन्म देऊ शकतो पण तो देवतेलाही देत नाही आणि ईश्वरालाही देत नाही. देवतेच्या बाबतीतही की जे काही अंतर्याग बहिर्याग सांगितलेले आहेत तर त्या अंतर्याग बहिर्यागासारखं कुणीही आचरण करत नाही. उपवास तपास करतात ते काही वेदात सांगितलेल्या पद्धतीने कोणी करत नाही. फक्त उपवास धरलेला आहे, आज आमचा उपवास आहे बस. म्हणजे इत्यादी प्रकारे देवतेचंही विधी आचरण व्यवस्थित नाही आहे आणि ईश्वराचं तर नाहीच नाही आहे. मग कुणाचं ऐकतो आपण? जीव जीवाचं ऐकतात. आणि म्हणून हा एक दृष्टांत आहे. या दृष्टांतातनं फक्त एवढाच सिद्धांत काढायचा की जीव जीवाचं ऐकतात आणि जीव साजत ते जीवाचं ऐकतात. म्हणजे आपल्यापेक्षा कोणी सुशिक्षित खूपच असेल, अशिक्षित असेल, त्याचं नाही ऐकणार. आपल्या समान असेल तर आपण त्यांचं लगेच ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये येत असतो. आणि म्हणून हा दृष्टांत फक्त उदाहरणादाखल तुम्हाला दिला. भट्टोबासांनी स्वामींचं ऐकलेलं नाही, ऐकत नाहीत. आणि म्हणून माहीम भट्टांना स्वामी विचारतात तेव्हा माहीम भट्ट म्हणतात की देवा हा विधी जीवासाठीच आहे. मग स्वामी म्हणतात मग आम्ही काय म्हणतो, हा काय म्हणतो, काय ताळमेळ कसं आहे? आम्ही काहीतरी वेगळं म्हणतोय, हे काहीतरी वेगळंच बोलतात भट्टोबास. म्हणजे आता माहीम भट्टांकडे ती जबाबदारी आहे. जी काही गोष्टी ज्या असतात त्या बरोबरच असतात. सांगणाराही बरोबर सांगतो, ऐकणाऱ्यालाही ते समजतात. परंतु त्यांनी जर का मनस्थिती जर का तशी करून घेतली, ऐकायचंच नाही आहे मला, मग ती गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. त्याच्या मनापर्यंत ती गोष्ट पोहोचत नाही, त्याच्या समजुतीपर्यंत ती गोष्ट पोहोचत नसते. जर का तुम्ही ठरवलं की समजूनच नाही घ्यायचं तरची गोष्ट आहे. काही लोक चर्चा करतात ना, त्यांचं चर्चेचं उद्दिष्टच असतं की माझं मत मान्य करावं. मग त्यांना तुम्ही किती खरी मतं सांगा, ते मान्य करत नाही. ते म्हणतात नाही आम्ही असं ऐकलंय. हो, परंतु इथे असं आहे की हा पण आम्ही असं ऐकलंय. तुम्ही ऐकलं असं पण तत्व सिद्धांत मात्र इथे असा आहे की हा. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट समोरच्याला समजून सांगायची असेल तर त्याची आधी मनस्थिती तपासायची असते. उगाच चर्चा करत बसायचं नाही. तुम्ही मतं मांडत राहा, तो ऐकणारच नाही. त्यांनी ते ठरवलेलं असेल आणि एखादा जिज्ञासक असेल तर निश्चित स्वरूपी तो काय करणार आहे, त्याचा न्याय निवाडा तो करणार आहे. माहीम भट्ट जे प्रथम काळी आलेले आहेत हे स्वामींना हरवण्यासाठी म्हणून आले, स्वतः जिंकायचं म्हणून आलेले आहेत. पण एका विशिष्ट वेळेने माहीम भट्टांची भूमिका बदलली. वैचारिक पातळीचा व्यक्ती, ज्ञानी व्यक्ती, जाणकार व्यक्ती, समजदार व्यक्तीची ही खासियत आहे की तो वाद नाही घालत बसत. तो जो काही मुद्दा आहे तो समजून घेतो व्यवस्थित. आणि आपल्या कक्षेत तो मुद्दा असेल तर ठीक आहे, दुसऱ्याच्या कक्षेत असेल तर तो मान्य करतो, त्याच्याविषयी वाद नाही घालत बसत. ही खासियत असली पाहिजे. आणि जेव्हा समोरच्याने ठरवलं की ऐकायचंच नाहीये, माहीम भट्ट जे आहेत समोर बसलेले आहेत, माहीम भट्टांना स्वामी का सांगतात? कारण माहीम भट्ट ऐकण्याच्या कक्षेत बसलेले आहेत. माहीम भट्टांना ऐकायचं आहे स्वामी काय सांगतात. पण भट्टोबासांना मात्र ऐकायचं नाही, कारण की देवाशिवाय आपण
मुळात आधी काय म्हटले, देवे विन काही धर्म असे, हा तर एक मोठा विचार झाला. पण तुरता जो जवळचा विचार काय आहे की देवाशिवाय आपण राहायचं कसं. आपण धर्म तर हा खूप वेगळा भाग आहे, पण देवाशिवाय आपण राहायचंच कसं. जसं ती मातेचा दृष्टांत, लेकरूवाळी मातेचा दृष्टांत, त्याच्यामध्ये म्हणजे तिला 2-4 मुलं आहेत त्या बाईला, आणि ती काय करते, तिला काही ना काही कामानिमित्त म्हणा वगैरे तिला जायचं आहे. म्हणीये करू जात असे, काहीतरी काम केल्याशिवाय हातात पैसा द्रव्य येणार नाहीये. आणि अशा या परिस्थितीतली ही आई आहे, ती काय करते, निघताना कुठल्या मुलाला काहीतरी देते, कुठल्या मुलाला खाऊ देते, कुणाला जेवण देते, कुणाला दूध देते, कुणाला खेळायला काहीतरी देते. आणि एक जो मुलगा आहे त्याला मात्र काहीच देता येत नाही, त्याला आईच पाहिजे असते. त्याला खेळणी नको, त्याला जेवायला नको, त्याला खाऊ नको, त्याला काही नको असतं. त्याला फक्त काय पाहिजे, आई पाहिजे बस. आता आई काय करते की बाकीच्या मुलांना शांत करते, ते मुलं आपले खेळतात, खातात, आणि ही आई त्या हट्टी मुलाचा डोळा चुकून लगेच घराच्या बाहेर पडते. पण तो मुलगा लगेच बघतो आईला, त्याला माहिती आहे आईची जायची वेळ झाली, तयारी झालेली आहे. एकदम लहान मुलगा असून त्यालाही कळतं की घरातले लोक तयारी करतायत बरं का, लक्षात येतं. आणि मग आई जशी बाहेर पडते तसा तो मुलगा कसा तरी धावत आईच्या मागे पळतो, पण आई पटापट निघून जाते. आणि मुलाचे पावलं लहान आहेत, तर तो तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि तो काय करतो, रडतो, भरपूर ओरडतो. आई काही थांबत नाही, आईला जाणं गरजेचं आहे. आणि मग जिकडे आई दिसेनाशी होते, दिसत आहे तोपर्यंत तो रडतो, परंतु जेव्हा दिसेनाशी होते तेव्हा तिथेच खाली मातीमध्ये लोळतो, पाय बी आपटतो, मातीमध्ये लोळतो, रडतो. आणि आई आता दिसेनाशी झालेली आहे. आणि त्यावेळेला मग सेजिया सायलिया येती, म्हणजे ते जे काही माता आहे त्या मातेचे जे काही आजूबाजूच्या काही महिला आहेत त्या येतात आणि त्याला जवळ घेतात. आणि तो बघतो त्यांच्याकडे, आई आहे का आपली, नाही आपली आई नाही. आणि मग परत तो रडायला लागतो. पण तिकडे त्याची जी आई आहे ते पटापट जे काही करायला काम गेलेली ती पटापट ते कार्य आटोपते आणि कुठेही बोलत न बसता, बरं का, स्त्री असून सुद्धा येताना कुठेही बोलत बसत नाही. ओळखीचे पाळखीचे भेटले सरळ घरी येते आणि तिला माहिती आहे की हा माझ्याशिवाय राहणार नाही. आणि जसं येते सर्वात पहिले त्याला त्या मुलाला कडेवर घेते, त्याची लाळ शेंबूड पुसते वगैरे, त्याला काही खायला वगैरे पाहिजे ते देते. आणि मग बाकीच्या मुलांकडे तिचं लक्ष जातं. म्हणजे इत्यादी प्रकारे जे काही जो मुलगा आहे तो आईशिवाय त्याला राहायचं नाही आहे. बाकी आई काय खायला देते वगैरे, काय नियम सांगते, मी बाहेर पडल्यानंतर काय करायचं काय नाही वगैरे, उन्हात खेळायला जायचं नाही, या नियमांशी त्या मुलाला काही घेणं देणं नाही. त्याचं म्हणणं आहे की मला आई समोर पाहिजे बस, आईचीच कड पाहिजे बस. तसं भट्टोबासांचं झालेलं आहे. तुम्ही काय सांगताय, विकार विकल्प स्वभाव मात्र निरालंबी देवता सुटणे, हे मला काही ऐकायचं नाही. मला फक्त तुम्ही समोर पाहिजे. आणि त्या एका आधारावर म्हणजे जवळजवळ भट्टोबासांचे 3.5 वर्षामध्ये कितीतरी चरितत्व झालेलं आहे. भट्टोबासांचं स्वामींच्या सन्निधानी 3.5 वर्ष होते. 3.5 वर्षात कितीतरी कमवलंय त्यांनी. अजून थोडं 1 वर्ष जर असते तर पुढचे एवढे जे वर्ष आहेत ते लागले नसते. इतकं भट्टोबासांची सक्रियता होती विधीमधली आणि समर्पण होतं की त्यामध्ये त्यांना हे सगळं प्राप्त होत होतं. आणि म्हणून इथे भट्टोबासांचं जे काही समर्पण आहे स्वामींमध्ये, जे काही ते गुंतलेले आहेत, हा एक भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की भट्टोबास काय म्हणतात. आणि म्हणून स्वामी म्हणतात माहीम भट्टांना, मग आम्ही काय म्हणतो आणि हे काय म्हणतायत हे बघा बरं थोडंसं. माहीम भट्टी म्हणितले, आता माहीम भट्टांपर्यंत स्वामींनी तक्रार पोहोचवलेली आहे. कोणाची? भट्टोबासांची. भट्टोबास समोरच बसलेले आहेत. आणि त्या तक्रारीमध्ये एक सूचना पण आहे
ही सूचना आपल्याला इथे लिहिलेली बोललेली दिसत नाही, पण त्याच्यात एक सूचना आहे की तुम्ही बोला यांच्याशी. आहे का तसं लिहिलेलं आहे का काही? तसं काहीच लिहिलेलं नाही आहे, पण ती सूचना त्याच्यामध्ये अप्रत्यक्षपणे स्वामींनी दिली. माहीम भट्टांकडे भट्टोबासांची तक्रार आहे, म्हणजे भट्टोबासांशी आता तुम्ही बोला. आम्ही बोललेलं त्यांच्या लक्षात येऊन नाही राहिलं. जेव्हा रिद्धपुरी या ठिकाणी ते न्याय भारती वगैरे आलेले आहेत आणि सगळेजण बसलेत, आधी तर त्यांनी श्रीप्रभूंचा भरपूर विरोध केलेला आहे. आम्ही काही रिद्धपूरमध्ये येणार नाही, पाऊल ठेवणार नाही, तिथे श्रीप्रभू आहे, ते भ्रष्ट करतात काही पण. परंतु नंतर त्यांचं ठरलं की जावं लागेल काही जरी झालं तरी, आणि मग ते गेले. आणि नंतर मग जेव्हा राजमठामध्ये आले, श्रीप्रभू उच्चासनी बसलेले आहेत, आणि तेव्हा श्रीप्रभू माहीम भट्टांकडे बघतात, भट्टोबासांकडे बघतात, माहीम भट्टांकडे बघतात, माहीम भट्ट स्वामींकडे बघतात. परंतु माहीम भट्टांच्या लक्षात येत नाही की श्रीप्रभू माझ्याकडे का बघतात. त्यांच्या लक्षात नाही येत ते. बघा, हा प्रसंगामध्ये भट्टोबासांच्या लक्षात येत नाहीये स्वामी काय म्हणतायत, आणि त्या प्रसंगात माहीम भट्टांच्या लक्षात येत नाही की स्वामी काय म्हणतात. स्वामींना दोघांनाही अप्रत्यक्ष सांगायचं, स्पष्ट सांगायचं नाहीये. या लीळेमध्ये स्वामी स्पष्ट सांगत नाही माहीम भट्टांना, तरी माहीम भट्टांच्या लक्षात येतं. त्या लीळेमध्ये सुद्धा माहीम भट्टांना स्वामी पाहतात आणि मग भट्टोबासांच्या लक्षात येतं. भट्टोबास माहीम भट्टांना म्हणतात की तुम्ही यांच्याशी चर्चा करावी, असं श्रीप्रभूंचं म्हणणं आहे. मी कशाला चर्चा करायची? चर्चा तुम्ही करा. ते म्हणे माझं नाही, तुमच्यावर मनोधर्म आहे आता. ते म्हणे तुम्ही उलट माझ्यापेक्षा चांगली चर्चा करू शकता, कारण तुमची आणि स्वामींची जी संस्कृत मधली चर्चा मी स्वतः बघितलेली आहे. तुम्ही एक एक काय मुद्दे मांडले होते त्यावेळेला. ते भट्टोबास म्हणाले की स्वामींच्या श्रीचरणाचे प्रसादे होतं, ते स्वामींचा मनोधर्म होता, म्हणून मी बोललो, मला काही येत नाही, तुम्हीच बोलावं. आता श्रीप्रभूंची इच्छा प्रवृत्ती ती आहे. आणि मग माहीम भट्ट त्या न्याय भारतींशी असं काही बोललेले आहेत, अशी काही चर्चा केली की अक्षरशः श्रीप्रभूंकडे बघून त्यांनी सर्वांनी नतमस्तक झाले ते लोक. आणि श्रीप्रभू एवढ्या मोठ्याने हसले की श्रीप्रभूंच्या मुखातलं तांबूळ सगळ्यांच्या अंगावर उडालं. आता मुळामध्येच श्रीप्रभू भ्रष्ट करतात म्हणूनच ते येत नव्हते, आणि आता तांबूळ सगळ्यांच्या अंगावर उडालं. आता परंतु माहीम भट्टांनी जी चर्चा केलेली होती ती अशा पद्धतीची होती की त्या सर्वांनी श्रीप्रभूंचा उडालेला जो तांबूळ प्रसाद आहे, उष्टा, त्यांच्यासाठी उष्टा, आपल्यासाठी उचिष्ट, तो प्रसाद त्यांनी ग्रहण केलेला आहे. म्हणजे माहीम भट्ट काय सुंदर पद्धतीने त्यांनी ते तत्व मांडलेलं आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे माहीम भट्ट सुद्धा, मी अनेकदा सांगत असतो की मला असं माहीम भट्ट आणि भट्टोबास, आधी मला असंच वाटायचं की माहीम भट्टांना स्वामींनी आचार्य का नाही केलं. माहीम भट्टही त्याच तोडीचे होते, भट्टोबासही त्याच तोडीचे आहेत, पण भट्टोबासांमध्ये काही बाबती ज्या आहेत, नेतृत्व गुणाचा जो काही भाग असतो तो भट्टोबासांकडे जास्त दिसतो आपल्याला, है ना. शाळेमध्ये सगळेच मुलं हुशार असतात, पण मॉनिटर मात्र एकाच पोराला केलं जातं, आणि ते सर लोक बरोबर निवडतात कोणाला मॉनिटर करायचं, कारण त्याच्याकडे तो नेतृत्व भाग आहे. नुसतं ज्ञान असून चालत नाही, ज्ञानासोबत तुमच्याकडे बाकीच्या चौफेर बाबी पण असल्या पाहिजेत, तर तुम्ही त्या पदापर्यंत पोहोचू शकता. ते नेतृत्व गुण भट्टोबासांकडे पुरेपूर होतं. आणि म्हणून स्वामींनी भट्टोबासांना, म्हणजे आपला अधिकार वगैरे हा भाग तर आहेच आहे, परंतु वागण्यातला जो काही अजून भाग असतो की ते नेतृत्व गुणाला साजेच्या गोष्टी असाव्या लागतात. याचं उदाहरण मी अजून एक नेहमी देत असतो की सांडव्याच्या लीळा प्रसंगी भट्टोबासांवर स्वामी प्रसन्न झाले, है ना. मग भट्टोबास आपण असतो तर काय केलं असतं, स्वामींचे अजून कान कोरले असते की देवा ते एरवी पण सेवा करत नाही कुठलीच, ते असेच करत असतात, काम चुकारत, ते असं आहे तसं आहे वगैरे वगैरे. भट्टोबासांनी ते केलं नाही. भट्टोबासांनी 4 दगड जमा केले, स्वामी प्रसन्न दिसले, आणि मग स्वामी म्हणतात देवा त्यांना पण बोलवू का. नेतृत्व गुण याला म्हणतात की त्यांच्यावर पण स्वामी अप्रसन्न नाही राहिले पाहिजे, उदास नाही राहिले पाहिजे.
त्यांच्यावरचा जो दोष आहे तो वाढत जाईल, त्यांचा दोषही शाळन झाला पाहिजे. तो कधी होईल? इथेच होईल. सन्निधानातल्या विधी सन्निधानातच क्षाळन होतो. तसं ज्या विधीमध्ये दोष निर्माण झाला त्याच विधीमध्ये यांचा दोष शाळन करायचा, स्वामींना प्रसन्न करायचं त्यांच्याविषयी पण. याला नेतृत्व गुण म्हणतात. फक्त स्वतःच चांगलं करायचं नाही, सर्वांना धर्म घडावा, धर्म कळावा, धर्म श्रवण व्हावा यासाठी जे प्रयत्न केले जातात, उगस स्वामी त्यांना प्रेमदान कबूल नाही करत. म्हणजे जर धर्माधर दिजे हे प्रेमोपायामध्ये येतं का? आपण तर आपलं धर्म आचरण करतोच आहे, परंतु सर्वांना देखील धर्म कळावा, समजावा म्हणून सुद्धा एक वेगळा प्रयत्न आपला असला पाहिजे. वासनिक धर्मामध्ये आपण असताना या गोष्टी जर का आपण केल्या तर धर्माच्या बाबतीत काय काय कमकुवतता आपल्याकडे आहेत त्या त्याच्यामधनं भरून निघतात. तुमचं पाठांतर होत नाही पण तुम्ही इतरांच्या पाठांतराला मदत करताय, तसं वातावरण तयार करताय, तर तुम्हाला ते कुठेतरी फायद्याचं ठरतं. तुम्हाला सेवादास्य घडत नाही पण तुम्ही इतरांना सेवादास्य घडावं म्हणून प्रयत्न करता वगैरे वगैरे, तर त्याचा सुद्धा लाभ तुम्हाला पुढे होत असतो. म्हणजे वासनिक दशेमध्ये असताना, ईश्वर कार्य विहित कार्य करत असताना आपल्याला लक्षात येतं की या गोष्टी आपल्याला जमून नाही राहिल्या, बरं का, आपल्याला जमत नाही आहेत. म्हणजे आपला तो अनधिकार आहे. तो अनधिकार कसा भरून निघेल? इतरांना विधीसाठी सहाय्य करा, आधारभूत व्हा, प्रयत्न करा, तो धर्माधर द्या. तर त्याच्यामुळे काय होईल की पुढे आपला तो अनधिकार निघून जाईल आणि अधिकार जो आहे तो आपल्याला प्राप्त होईल. अशा प्रकारची भूमिका आपली असणं आवश्यक आहे. आणि ती भूमिका भट्टोबासांची प्रत्येक वेळी आपल्याला दिसून येते. आणि स्वामींच्या कुठल्याही सेवेला नकार हा प्रकार भट्टोबासांच्या मुखामध्ये आपल्याला दिसत नाही. फक्त हीच एक वेळ आहे जिथे स्वामी म्हणतात आणि भट्टोबास नाही म्हणतात. फक्त हीच एक वेळ आहे आणि त्यामध्ये सुद्धा ईश्वराचं सन्निधान हेच कारण आहे. असं नाही की आपल्याला जमणार नाही, अशातला भाग नाही. तुम्ही नसताना मला हे जमणार नाही, हा विषय तिथे आहे. आणि म्हणून स्वामी भट्टोबासांना समजवतात. भट्टोबास लक्षात घेत नाही तेव्हा माहीम भट्टांना स्वामी म्हणतात आणि मग माहीम भट्ट आता भट्टोबासांना समजवतात. भटो जीवासी अशक्य नव्हे, ते गोसावी ते काही गोसावी निरूपत असती. म्हणजे भटो जीवाशी अशक्य नव्हे, म्हणजे देव जे सांगतात ते काहीच अशक्य नाही. आज आपल्याला वचन जर का वाचून दाखवले तर आपण लगेच म्हणतो हे काही जमणार नाही, बरं का, मला हे जमणार नाही, मार्गात राहणं मला जमणार नाही, लगेच आपण शेरं लावून टाकतो. परंतु लक्षात घ्या की आधी ते शक्य आहे का अशक्य आहे हे आधी तपासून तर बघा. ते कधी तपासणार? तुम्हाला ओझं जर का दाखवलं, हे उचला, तुम्ही आधी म्हटले मला उचलणार नाही, अहो पण ते कापूस आहे, त्याच्यामध्ये उचलले जाणार आहे. तुम्हाला तुमच्या क्षमतेचं आहे, कमीत कमी उचलून बघा तर तुम्ही किती उंचीपर्यंत ते उचलू शकता हे तरी कळेल. पूर्ण नाही उचलू शकत पण मी ते किती उचलू शकतो हे तर कळेल. म्हणजे आपली क्षमता तर तपासून बघू शकतो ना. जेव्हा मी सुरुवातीला संवत्सरला गेलो तर असं झालं की 2-3 दिवस लाईट नव्हती, आश्रमातली चक्की बंद होती. चौकशी केली तर वस्ती असतात ना, गावाच्या वस्ती असतात, संवत्सरच्या जागजागी वस्ती आहेत अशा. मग तिथे लाईट होती, तिथे चक्की पण आहे. मग ते एका मुलाला बोलवलं आणि सांगितलं की हे गहू जे आहे, म्हणजे थोडेसं असं ते बांधलेलं होतं, ते गहू सायकलवर बांधून न्यायचं आणि तिथे दळून आणायचं. तर त्या मुलाने सांगितलं मला नाही जमणार, ते मला सवय नाही आहे. दुसऱ्या मुलाला बोलवलं, त्यालाही सांगितलं मामाजींनी असं असं आहे. त्यांनी सांगितलं मलाही जमणार नाही. आता मग मला बोलवलं. आता त्या 2 मुलं बाहेर उभं बघतच होते की आता याला बोलवलेलं आहे. मला सांगितलं, आता मला विचारलं नाही जमेल का, मला सांगितलं हे गाठोडा आहे, दत्तोबा आमचे आहेत ज्येष्ठ, दत्तोबासोबत सायकलवर जायचं आणि दळून आणायचं.
आता मला तर अजिबातच जमणार नव्हतं, कारण मी ती मोठी सायकल आणि ते मागे ओझं वगैरे हे मला कधी मी ते एवढं केलेलंच नव्हतं. मोठी सायकल मला चालवता येत होती, पण तेवढं बॅलन्स सांभाळणं वगैरे, पण मला कुठल्याही प्रकारचा पर्याय दिला नाही, हे जायचं बस. आणि मी बाहेर आलो. मग ते दुसरे 2 पोरं भेटले, म्हणे तुला पण तेच सांगितलं का? म्हटलं हो. मग आम्हाला पण सांगितलं. मग तुम्ही काय म्हटले? आम्ही म्हटलं आम्हाला जमणार नाही. म्हटलं मग मला आधी सांगायचं ना तुम्ही. मला जेव्हा जाताना, म्हणजे मी सावध झालो असतो. आता मला मामाजींनी सांगितलं जायचं म्हणून. मग त्यावेळी पहिल्यांदा सायकलला ते मागे ओझं बांधलं ते, आणि मी गेलो पण आणि आलो पण. त्या दिवशी मला क्षमता माझी कळाली की बाबा हे मी करू शकतो. आणि ते त्या दिवशी नसतं केलं तर मग मी आयुष्यात कधीच नसतं केलं. आणि मामाजींचं असं होतं की कर. आपण जर का म्हटलं मला जमत नाही, मग तर आवर्जून करा. म्हणजे जमलं पाहिजे ना, कधी ना कधी ते आलं पाहिजे. तेव्हापासनं हे मी बघितलेलं आहे की आपण आपली क्षमता न तपासताच आपण कुठल्याही गोष्टीला हो नाही बोलायचं नाही. क्षमता तपासायची, क्षमता नसेल तर ती तयार करायची, पण तयार व्हायचं. त्या बाबतीमध्ये मागे नाही राहायचं आपण. कुठली गोष्ट असो, सेवादास्य असो, काही असो. आणि म्हणून इथे भट्टोबासांनी जे काय म्हटलेलं आहे, भट्टोबास ते करू शकतात, परंतु ते भरपूर अवघड जाणारे भट्टोबासांना, म्हणून ते नाही म्हणतात. इथे भट्टोबासांचा परत मी सांगेन की विषय वेगळा आहे. त्यांना त्या सेवेचा कंटाळा आहे म्हणून वगैरे असं नाही म्हणत. त्यांचा भाव वेगळा आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून माहीम भट्ट म्हणतात देव जे आहेत ते जीवाला अशक्यते निरूपण करतात का? शक्यतेची निरूपिती आपला विषय सुरू आहे. तुम्ही कुठलंही वचन घ्या, तुम्हाला लगेच ते पहिल्या दृष्टीला तर अशक्यच वाटणार आहे, परंतु ते शक्य करून तुम्हाला दाखवायचं आहे. अशक्य तर सगळंच आहे. ज्या जगामध्ये काहीही शक्य नाही, सगळं अशक्यच आहे, पण आपण कितीतरी गोष्टी आहेत ते शक्य करून दाखवतो, आहे ना. घर बांधल्यानंतर म्हणतो आम्हाला वाटत नव्हतं बरं का आमचं एवढं घर होईल, वाटत नव्हतं की आमची एवढी प्रगती होईल, वाटत नव्हतं की आमचं एवढं पाठांतर होईल. माझ्याकडे आचाराचं पाठांतर, ते म्हणाले आम्हाला आचाराची 5-5 वचनं सांगा. मी म्हणतो रोज 5 वचनं पाठांतर द्यायची. ते म्हटले पाठांतर तर नाही जमणार. म्हटलं मग हे पण नाही जमणार. मग ते म्हटले ठीक आहे आम्ही प्रयत्न करतो. आणि मग आमचा तो अभ्यास सुरू झाला. आणि एक दिवशी ते बोलले, म्हणजे एकदा मी त्यांना मग आठवण करून दिली की आज तुमचे 200 वचनं पाठांतर आहेत बरं का. ते म्हणाले जर का तेव्हा तुम्ही आमचं ऐकलं असतं तर आज आमची 200 वचनं पाठांतर नसती. आज आम्हालाच विश्वास वाटत नाही की तुम्हाला 5 वचनं पाठांतर द्यायला आम्ही घाबरत होतो, आज आमचे 200 वचनं पाठांतर आहेत. म्हणजे आपली क्षमता आपण तपासायची आणि ती क्षमता नसेल तर ती तयार करायची. देवाने जेवढी काही वचनं सांगितले त्यातलं एकही वचन आपल्यासाठी अशक्य नाही, सगळं शक्य आहे. आमचे स्वामी सांगतात पोराजीवास आग्रह नाही, आग्रह जर होईल तर ज्ञानियाला प्रेम देऊ शकतात परमेश्वर. आपण म्हटलं आम्हाला शक्य नाही बरं का, शक्य आहे की. आपण कितीतरी गोष्टींचा आग्रह धरतोच. या इथे परमेश्वराच्या प्रेमाचा आग्रह जर का आपण धरू शकलो, त्याच्यामध्ये तेवढं आपण समाविष्ट होऊ शकलो, समर्पित होऊ शकलो, तर आपलं इथे ज्ञान साधन बदलून आपल्याला प्रेम साधन इथे मिळणार आहे. परमेश्वराच्या भेटीशिवाय आपण ती साधना करू शकतो. आग्रह, तळमळ, सन्निधानी आग्रह, असन्निधानी तळमळ, हे जर का आपण असन्निधानी केलं तर परमेश्वराला सन्निधान देऊन आपल्याला प्रेम द्यावं लागेल. म्हणजे ही सुद्धा व्यवस्था देवाने केलेली आहे. अशक्य काही नाही, सगळं शक्य आहे. आणि मग शक्यतेची निरूपिती ती तुम्ही ऐकूची आदरा. तुम्ही ऐकून तर घ्या आधी काय सांगतात ते. आधीच नकार हा भाग नको. आधी ऐकून घ्या आणि मग ठरवा, चिंतन करा. कमीत कमी थोडं तुम्ही 1% जरी प्रयत्न केला तरी भरपूर झालं. 99% प्रयत्न नाही केले पण 1% जर का प्रयत्न केला ना तुम्ही, तरी तुम्हाला बरं वाटेल. 2% प्रयत्न केले तरी बरं वाटेल. म्हणजे
त्यामुळे तुमचा सहभाग जो आहे तो वाढत जाईल आणि मग त्यातनं तुमचा जेवढा प्रयत्न वाढेल तेवढी तुमच्या बाबतीमधली शक्यता जी आहे ती क्रिया करण्याविषयीची ती शक्यता तुमची वाढत जाईल. माझी 10वी झाली आणि आमच्याकडे कोणी साधू आले की ते म्हणायचे आता पोराला मार्गात ठेवा, मार्गात ठेवा. कोणी साधू आले की मला टेन्शन आहे, कारण की संवत्सरला राहायचं, संवत्सरचं नाव मोठं, मग तिथे राहायचं आपण अशक्य वाटायचं, मला भीती वाटायची खूप. आणि त्याच्यामुळे कोणी आलं की हे असं सूचना द्यायचे घरी म्हणजे मंदिरामध्ये, मला खूप हे वाटायचं की कसं जायचं आपण. आणि मग पहिल्या दिवशी तिथे पाय ठेवल्यानंतर मग जी काही भीती होती वगैरे तिथे निघून गेलीच. पण इतकं छान वाटतं आजही मला मोठ्या आश्रमामध्ये चांगलं वाटतं, छोट्या आश्रमापेक्षा पण. विधिविधान असतं, पोथीपान असतं, देवपूजा असते, सेवादास्य असतं, धर्मचर्चा करण्यासाठी सगळे असतात. इथे आपल्याला शोधावे लागतात, फोन करून करून सांगावं लागतं या बरं का, या बरं का. तिथे सगळे तिथेच असतात. म्हणजे या इत्यादी सर्व गोष्टी मोठ्या आश्रमात इतक्या सुंदरपणे घडत असतात, सहजपणे. परंतु आपल्याला ते अशक्य वाटतं. मलाही अशक्य वाटलं. आता मला ते चांगलं वाटतं. उलट जेव्हा मी तिथे राहिलो, स्वतःची क्षमता समजलो, लक्षात घेतली आणि मग आपल्याला त्याच्यातनं काय लाभ आहे तो लक्षात आल्यानंतर, म्हणजे ऐकोची आदरा तैसे राहोची ठाका. म्हणजे पहिले राहून तर बघा, आधीच कसं काय नकार देतो आपण कुठल्या गोष्टीला. तसं माईम भट्ट म्हणतात ऐकोची आदरा, आधी ऐकून तर घ्या स्वामी काय म्हणतायत. आणि मग येतुकेनी भटिकानी हाती काडी घेतली, कानावरचे तर हात काढले परंतु काडी मात्र हातामध्ये घेतलेली आहे. आणि मग भुईसी रेगा काढू लागले, जमिनीवर रेषा काढायला लागले. हे काय आहे? उगाचच त्या काळात मोबाईल नव्हते ना. आता मोबाईल असले की आपण उगाचच ते काहीतरी काही कामाचं नसतं बरं का, असं बघत राहतो. तेच आहे हे. त्यावेळी भुईसी रेगा काढल्या जात होत्या आणि भट्टोबासांना ते ऐकायचं नाहीये, मनस्थिती नाहीये. आणि भट्टोबास तरी काय करतील सांगा बरं. माहीम भट्टांनी समजवलं, पण माणूस अशा स्थितीमध्ये असतो तो समजूही शकत नाही, अशा तो स्थितीमध्ये असतो. तुम्ही सांत्वनाला जाता ना कोणाकडे, खरंच सांत्वनाला जातो का आपण? आपण त्या माणसाला रडवायला जात असतो. आपल्याला बघितलं की त्याला रडावंच लागतं. मग आपणच काय म्हणतो, एक अश्रू नव्हतं डोळ्यात त्यांच्या. म्हणजे आपल्याला पण अपेक्षा काय असते, त्या माणसाने रडलं पाहिजे. नाही रडलं तरी आपण बोलतो आणि रडलं तरी अहो रडू नका, आता काय माणूस आलेला जाणारच आहे वगैरे. म्हणजे मी माझ्या एका काव्यात लिहिलेलं की येतील सांत्वना पण रडवतील हे सांत्वनाला येणारे लोक रडवूनच जात असतात. म्हणजे इत्यादी प्रकारे आपण मनस्थिती नसते. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की आपण त्याचं सांत्वन करतो, पण त्याला दुःख एवढं झालेलं की त्याचं सांत्वन त्याच्यामध्ये होत नसतं, त्याची मनस्थिती त्याच्यामध्ये नसते. ताप आलेल्या माणसाला तुम्ही किती म्हणा की एक खाऊन घ्या, 2 घास गोळ्या घ्यायच्या आहेत, पण त्याची खायची मनस्थिती नसते, म्हणजे नसतेच. तशी भट्टोबासांची स्थिती आहे, ऐकायची मनस्थिती नाही. म्हणून हातामध्ये काडी घेऊन असं करायचे, भुईसी रेगा काढू लागले. आणि मग स्वामी म्हणतात हाती काडी धरिजे ते तुला विकारूची किंगा, जीव विकारा मध्ये ओला पोला असे. विकाराचा विषय सुरू आहे. आपण त्याचा एक जो दोष सांगितले, एका वचनात 2 दोष सांगितले, विकार आणि विकल्प, दोन्हीची पण शून्यता करायला सांगितली. आणि आपण त्यातला मगाशा 11व्या सत्रामध्ये विकार म्हणजे काय याचा अर्थ बघितला. शून्यता करायची ती कसली करायची तेही बघितलं. आधविकार ऊर्ध्वविकार हे पण बघितलेलं आहे. आधविकाराची शून्यता करायची, ऊर्ध्वविकार वाढवायचा, हे सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलेलं आहे. आणि म्हणून स्वामींनी लगेच तो विषय तिथे जोडलेला आहे. विकार विकल्प शून्य सांगितलेलं आहे. परंतु हाती काडी धरल्यानंतर, हातात काडी घेतल्यानंतर स्वामी म्हणतात हाती काडी धरिजे ते तुला विकारूची किंगा. हा सुद्धा एक प्रकारचा विकारच आहे. आपली जी मूळ स्थिती आहे त्याच्यातनं बाहेर पडून आपण वेगळं जे काही करतो त्याला विकार असं म्हणतात.
जो बदल घडत असतो ना त्याला विकार असं म्हणतात. दूध आहे, दुधाचं जेव्हा दही होण्याची प्रक्रिया त्याला विकार असं म्हणतात. आणि तो दही झालं तर ते पूर्ण विकरलं, म्हणजे आता त्याचं परत दूध होणार नाही, मूळ स्थिती बदलून गेली. तशी आपली मूळ स्थिती एकदा जर का बदलली ना मग परत आपण इकडच्या स्थितीमध्ये यायला खूप वेळ लागतो. तुम्ही स्मरणामध्ये तल्लीन आहात आणि तुमची मनस्थिती भंगली, बाहेरच्या वातावरणाशी तुम्ही जोडले गेले, आता तुमची स्मरणाची बैठक परत बसणार नाही. ती 2-4 तासांनी बसेल, संध्याकाळी बसेल किंवा उद्या सकाळी बसेल, आता लगेच नाही होणार. आणि यदा कदाचित तुम्ही जर का स्मरणाच्या बैठकीत तल्लीन झाले तर तुम्ही बाहेरच्या वातावरणाशी जोडल्या जाणार नाही. भट्टोबासांची स्थिती अशी आहे की ते बाहेरच्या वातावरणाशी आता जोडल्या जाणार नाहीत, जोडल्या गेले नाहीत शेवटपर्यंत. देह सोडला पण बाहेरच्या वातावरणाशी जोडल्याने गेले. अंतर जे ईश्वराचं वातावरण आहे तेच कायमस्वरूपी राहिलेलं आहे, असं जोडलं गेलं पाहिजे. आपण फक्त एक विशिष्ट वेळापुरतं जोडले जातो है ना. मार्गशीर्ष महिन्याची वाट बघतो, कधी मार्गशीर्ष महिना येईल, कधी आम्ही स्मरणाचा वेळा ठेवू आणि कधी आम्ही 31 दिवस स्मरण करू. बस 32व्या दिवशी काय असतं आपलं शून्य. 32व्या दिवशी आपण जेवण करून झोपलेलो असतो. 31 दिवस स्मरण केलं, 32व्या दिवशी काहीच नाही आहे, असं कसं होऊ शकतं? जो माणूस 31 दिवस इंग्लिश शिकला आणि 32व्या दिवशी तो मराठीत बोलत का? 32व्या दिवशी तो नक्कीच इंग्रजीमध्ये बोलणार आहे. तुम्ही 31 दिवस जे केलं त्याचा सराव आपल्यामध्ये उतरला नाही, फक्त बाह्य बाह्य केलेलं आहे. बाकी 11 महिने परत आम्ही शून्य असतो. परत मार्गशीर्ष महिना कधी आहे म्हणजे आम्ही सीझन वाईज म्हणजे त्या पद्धतीने आम्ही तेवढ्या पुरतच गुंतलं जातो. एवढा एक विषय संपला की आपण त्याच्यातनं बाहेर येतो है ना. आता तुम्ही निरोपणाला येता म्हणून ते वातावरण आहे. आता परवापासनं काय, परवापासनं तुम्ही दुपारचं 4:30 वाजता काही ऐकणार का? नाही, तुम्ही झोपलेले असणार, 5 वाजता उठणार किंवा सकाळच्या सत्रामध्ये तुमची कामं चालू असणार घरची, त्या वेळात तुम्ही काय ऐकणार आहात का? आणि आपलं 7-8 दिवस सत्र चालू आहे, म्हणजे ती एक सवय लागली पाहिजे की आम्हाला आता त्या दिवसापासून सकाळी 8:30ला काही ना काही देवाचं ऐकायची सवय लागली आहे, 4:30ला काही ना काही देवाचं ऐकायची सवय लागलेली आहे. सवय आपल्याला लागली पाहिजे आणि शेवटपर्यंत जो जन्मक्षेपीपर्यंत झालं पाहिजे. तर अशा प्रकारचं भट्टोबासांचं झालेलं होतं. आणि म्हणून स्वामी त्यांना सांगतात की हातामध्ये काडी धरणं, मूळ स्थितीतनं तुम्ही बाहेर येणं हा विकारच आहे. आणि जी विकारामध्ये ओला पवलेला आहे म्हणजे त्याच्यातनं तो बाहेर येणं हे अशक्य आहे. कधी जर का प्रयत्न नाही केला तर अशक्य आहे, आणि प्रयत्न केला तर सर्व काही शक्य आहे. जीव विकारा वेगळा केवळाई जालाची नाही, जीव विकारा वेगळा कधीच होत नाही. आणि स्वामी म्हणतात विकार शून्य, अशी शंका लावतात. एकीकडे स्वामी सांगतात जीव विकारा वेगळा होऊच शकत नाही, आणि अस्थिपरीमध्ये म्हणतात विकार शून्य करा. ज्याच्या वेगळंच होता येत नाही त्याची शून्यता कशी काय करायची? पाणी कधी कोरडं होईल का? असं कोरड्या स्वरूपात दिसेल का पाणी? पाणी म्हणजेच ओलावा, ओलावा म्हणजेच पाणी, आणि ते कोरड्या स्वरूपामध्ये नाही. तशा पद्धतीने जीव विकारा वेगळा केवळाई झालाची नाही स्वामी म्हणतात. ते काहीच चुकीचं नाही, एकदम बरोबरच आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, आध विकारात ऊर्ध्व विकारात जायचं आहे. आपण विकारा वेगळे केवळाई होऊ शकत नाहीच. आपण एक तर आध विकारामध्ये असतो किंवा ऊर्ध्व विकारामध्ये असतो. आपल्याला काय करायचं आहे, आता एकच भाग घ्यायचा आहे की आपल्याला आध विकारातनं पूर्णपणे बाहेर पडून ऊर्ध्व विकारामध्ये आपल्याला स्वतःला समावून घ्यायचा आहे. तो जो काही प्रतिकारणता आहे ऊर्ध्व विकाराची ती आपल्याला वाढवायची आहे. आणि मग भट्टोबास विचारतात जी विकाराची कवण मर्यादा. स्वामींनी निरूपण सुरुवात केलेली आहे. भट्टोबा सर्वाधिकारी आहेत आणि म्हणून स्वामींनी जो विषय सांगितला की तुम्ही विकारा वेगळे कधीच होऊ शकत नाहीत, आणि एकीकडे विकार शून्य सांगितला, भट्टोबासांना लगेच ती स्फूर्तवृत्ता झालेली आहे. आता याच्यावर प्रश्न
झाले पाहिजेत. आणि स्वामींनी मग स्वामींनी त्यांना एक एक विषयानुरूप त्यांना निरूपण केले की विकाराची मर्यादा कुठपर्यंत ना. स्वामी म्हणतात बाहेरी बैसल्या परतोनी पाहिल्या अमेद्य विकार. म्हणजे आपण जे घाण म्हणून टाकलेलं आहे त्याच्याकडे आपण बघतो का? आपण वमन केलं, उलटी केली, मग आपण बघतो का उलटीत काय काय पडलेलं आहे? बघतो का आपण? नाही बघत. आपल्याच वमनाचा, आपल्याच उलटीचा आपल्याला किळस वाटते की नाही? आणि त्याच्याकडे बघणं हा काय आहे? एक प्रकारचा अमेद्य विकार आहे. त्या अमेद्या संदर्भातला तो एक प्रकारचा विकारच आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्याकडे सुद्धा आपल्याला बघायचं नाही. कशाकडे? ज्याचा आम्ही त्याग केला, त्या त्याग केलेल्या गोष्टीकडे परत आपण वळून बघायचं नाही. आणि त्याच्याकडे वळून बघणं म्हणजे त्याच्यातही आम्ही गुंतलेलो आहोत असा त्याचा अर्थ होतो. मायेर काही म्हणावे असे हा सुद्धा विकार सांगितला. आणि बाकीच्या गोष्टींमध्ये जे आपण गुंतलेलो असतो तो सुद्धा विकारच आहे. आणि विकारामुळेच आपण प्रपंचामध्ये गुंतलेलो आहोत. आणि म्हणून सर्वप्रथम विकार शून्यता म्हणजे तुमची आवडी नावडी ही जी काय आहे ही विकाराचाच तो भाग आहे. तर तुमची आवडी निवडीच तुम्ही पहिले शून्य करा. मला हे आवडतं ते नावडतं हा भाग मनातनं सगळ्यात पहिले काढून टाका. आणि इथे स्वामी पुढे सांगतात तव भटी हातीची काडी टाकली. भटोबासांना विषय काळाला हातातली गाडी टाकून दिलेली आहे. आता स्वामींना तेही सांगायचं आहे की हातातली काडी एकदा टाकली की परत त्या काडीकडे बघायचं नाही. नाहीतर तो सुद्धा एक अमेद्य विकार असेल तर तो काडी विकार होईल. म्हणजे काडीमध्ये सुद्धा आपण गुंतलेलो आहोत असा त्याचा अर्थ आहे. आणि काडी नाही भेटली तर आपण काय करतो? ज्या चटईवर बसलो त्या चटईला है ना एक एक धागे त्याचेच काढत राहतो आपण. दुसऱ्या दिवशी त्याच्यात कोणतरी अडकून पडतं. म्हणजे आपल्याला काही जरी नाही भेटलं तर काहीतरी आपण करत राहतो. हा एक प्रकारचा विकारच आहे. त्याच्यातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे असं स्वामी सांगतात. आणि मग उगेची राहिले हातातली काडी टाकली आणि ते शांत राहिले. तव माईंबट्टी म्हणतले भटो ऐको ठाका गोसावी काही निरूपिती. ऐको ठाका. आता स्वामी काय निरूपण करतायत? खास तुम्हाला निरूपण करत आहेत ते तर तुम्ही आता ऐका. यावरी भट सन्मुख झाले. सन्मुख झाले म्हणजे विन्मुख होते. स्वामींकडे सन्मुख झाले म्हणजे काय? स्वामींकडे चेहरा आहे त्यांचा. सन्मुख होणे म्हणजे देवाकडे बघणे. आता देवाकडेच बघत आहेत परंतु ऐकण्याची मनस्थिती नसणे याला विन्मुख असं म्हणतात. आणि सन्मुख होणे म्हणजे देवाकडे बघतायत असाच अर्थ नाही आहे. त्याच्यामध्ये ऐकण्याला तयार झाले असा सुद्धा त्याच्यामध्ये अर्थ आहे. नाहीतर कधी कधी प्रवाचकाकडे बघतो आपण पण प्रवाचकाच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. असतं का लक्ष? लक्ष नसतं तुमचं. मी सांगतोय विकार विकल्प शून्य. तुम्ही म्हणता आज संध्याकाळी पाऊस सांगितलाय बरं का. आपण छत्री नाही आणली आणि पाऊस आला तर 6 वाजता 7:30 इथेच होतात. आपल्या डोक्यात ते चालू आहे आणि इथे विषय चालू आहे विकार विकल्प शून्य. तुम्ही बघताय माझ्याकडे पण तुमचं माझ्याकडे माझ्या बोलण्याकडे लक्ष नसतं. कारण डोक्यामध्ये वेगळा विषय विचार चालू असतो. आणि म्हणून इथे आता भटोबा सन्मुख झाले म्हणजे ऐकण्याला तयार झालेले आहेत. स्वामी म्हणतात विकार विकल्प शून्य. यातला पहिलं वचन आहे अस्तिपरीचं. विकार आणि विकल्प मी काल सांगितलेलं आहे की अस्तिपरी हे प्रकरण सर्वार्थाने अनुसरलेल्या व्यक्तीवर एकदम व्यवस्थित आहे. अनुसरलेल्या व्यक्तीसाठीच आहे. किंवा अजून थोडं दुसरं वाक्य म्हणेन की ज्याला देव पाहिजे त्याच्यासाठी अस्तिपरी आहे. आता बघा अनुसरलेल्या व्यक्तीसाठी जर का म्हटलं की लगेच वासनिक वर्ग वेगळा होऊन जातो. म्हणजे आमच्यासाठी नाही, आम्ही सुटलो बरं का, है ना. महात्मेनी सत्यार जेव्हा व्हावे, आम्ही नाही. सत्य कोणी बोलावं? महात्मेनी प्रिय वक्त्या व्हावं, म्हणजे आम्ही भांडायला मोकळे. म्हणजे हे सगळे नियम महात्म्यांसाठी, आमच्यासाठी काहीच नाही आहे.
म्हणून आपण एक वेगळं वाक्य बोललो की ज्यांना देव पाहिजे त्यांच्यासाठी ही आस्तीपरी आहे, अनुसरल्यासाठी नाही, वासनिकांसाठी नाही, उपदेशांसाठी नाही, ज्याला देव पाहिजे त्याच्यासाठी हे आस्तीपरी प्रकरण देवाने सांगितलेलं आहे. आणि ते जर का विषय एकदा तुम्हाला समजला तर तुम्ही प्रपंच दशेत असताना तुम्ही वासनिक होऊन जा. जर का आस्तीपरी हा विषय तुम्हाला प्रपंचात कळाला तर तुम्ही वासनिक होऊन जा. त्याचं आचरण लगेच समजणे म्हणजे नुसतं समजणे नाही, समजणे म्हणजे ते मनामध्ये उतरणे. एखादी गोष्ट पटली की आपण त्याची अनुयायी होतो. मी एक वाक्य वाचलेलं होतं की सद्गुणांचे सगळे चाहते असतात, अनुयायी मात्र कमी असतात. चांगल्या गोष्टी सगळ्यांना आवडतात परंतु त्याचे अनुयायी खूप कमी लोक असतात बरं का. संन्यास घेतलाच पाहिजे हे सगळ्यांनाच वाटतं पण सगळे संन्यास घेतात असं नाही. अभ्यास केलाच पाहिजे पण सगळेच अभ्यास करतात असं नाही. किंवा आपण म्हणतो की देवाने स्मरण सांगितल्यावर स्मरण हे घडलं पाहिजे परंतु त्याचे अनुयायी मात्र नसतात, स्मरण करणारे लोक कमी असतात. आणि म्हणून इथे आपल्याला काय करायचं आहे की त्याचं अनुयायी व्हायचं आहे, त्या वचनांचं. परमेश्वरावर बुद्धी आहे आणि परमेश्वराने सांगितलेल्या प्रत्येक विधी वचनावर आपली बुद्धी असली पाहिजे आणि ते आपण अनुपालनामध्ये ते जे काही विधी आहेत त्या अनुपालनामध्ये आणले पाहिजेत. आणि मग तुम्हाला त्याच्याविषयी आपुलकीचा भाव तयार होतो. तुम्हाला आमचे स्वामी काय सांगतात, आईसे कै होईल पोरा जीवा जे येथीचे ते आपुले. महादाईसा म्हणतात हे आमची वाटी, दादोसांच्या आईंना म्हणतात. आमची वाटी म्हणजे स्वामींची वाटी आहे, ती स्वामींची उपयोगी जाणारी. पण महादाईसा म्हणतात म्हणजे ते दोन सारख्या वाट्या आणलेल्या आहेत, सारख्या, पण त्यातल्या त्यात महिलांनाच हे कळतं बरं का. भांड सारखं जरी असलं तरी आमचं वाटी कुठली आणि तुमची वाटी कुठली, तुमचं ताट कुठलं आमचं ताट बरोबर ओळखता येतं आहे की ना. डोळे, महिलांचे डोळे असे असतात की ते बरोबर ओळखतात. कुठल्या महिलेने बघितल्या तिला लक्षात आलं दृष्टांतामध्ये. पुरुषाच्या लक्षात नाही आलं, स्त्रीच्या लक्षात आलं. परिसाचा दृष्टांत माहिती आहे तुम्हाला. परिसाच्या दृष्टांतात सगळं लोखंड त्या साधूंनी सोनं केलं आणि ते सोनं सगळं तो घेऊन गेला. सगळे शस्त्र सोनं झालं, इळा वगैरे सगळं, एकही शस्त्र चालेना. ते वाकडं होऊन जायचं ना. सोनं कसं असतं, मृदू आहे एकदम आणि लोखंड कसं आहे, कडक आहे असं. मग आता तो ते घेऊन आला. अर्थातच तेव्हा काळोख आहे थोडासा, घरी येईपर्यंत उजेडलेला आहे. आणि ते शस्त्र जे काही शेतीचे अवजार आहेत त्यांनी ते अंगणामध्ये टाकले आणि म्हणतं तू काल कुणाला इथे मुक्कामी ठेवलेलं, त्या महात्म्यांनी आपल्या काय केले, कुजांतर केले, सगळं शस्त्र खराब करून टाकले. आपल्या एकही शस्त्र चालत नाही, सगळ्या धार बोतट होऊन गेल्या. आणि ते ही बघायला आली, काय बरं काय झालं, पडवीत येऊन बघते तर ते असं चमकलं आणि तिने तिथे लांबूनच बघितलं की हे तर काय आहे, सोनं आहे. या दिवाळीत आता व्यवस्था झाली आपली अलंकाराची. ती पटकन आली, ते उचललं आणि आतमध्ये घेऊन जाता जाता म्हटली त्यांनी आपल्या कुजांतर केले नाही, आपल्या दरिद्र्याच्या मुळी इळा घातला. आपलं जे गरिबी आहे ते संपवून टाकली त्यांनी. हे सोनं आहे. ते पतीला लक्षात नाही आलं, पत्नीला मात्र लक्षात आलेलं आहे. आता दुसरी घटना आहे, फुलंब्री आहे ना मध्ये ती, तिथे स्वामी म्हणतात हा मठ कसा बांधला माहिती आहे का तुम्हाला, की तो मठ बांधताना तिथे एक कोणी साधू आले पाणी घेऊन आणि त्यांनी त्यांचं ते पाण्याचं जे आहे ते त्यांनी अडकवलं आणि ते भिक्षेला गेले. आता त्या पाणी जे पडत होतं त्याच्या खाली जे ताट ठेवलं ते झालं सोन्याचं, असं काहीतरी झालं. आणि मग तेवढ्यामध्ये तो पती आलेला आहे जेवायला आणि पत्नीने तेच ताट दिलं. ती बाई कोण होती काय माहिती, तिला ते सोनं ओळखू नाही आलं बाई असून, पण पुरुषाला मात्र ओळखू आलं. हे ताट कोणाचं आणलं, हे आपलंच ताट आहे म्हणे. आपलं नाही, हे तर सोन्याचं ताट आहे, आपल्याकडे सोन्याचं ताट नाही, पितळेचं ताट आहे आपल्याकडे. मग तिने बघितलं खरंच सोन्याचं आहे बरं का, हे कुठे ठेवलेलं, आमच्या ठिकाणी. मग ते रस ते पडत होतं पाणी
त्या पाण्याच्या संपर्कामध्ये दुसरं भांडं आणलं ते सोन्याचं झालं, जेही धातू नेले ते सोन्याचे झाले. म्हणजे आपल्याला एवढाच मुद्दा आहे की त्या लीळेमध्ये जी काही बाई सांगितली स्वामींनी, त्या बाईला सोनं ओळखता नाही आलं, आणि या दृष्टांतात जी व्यक्ती सांगितली त्या बाईला मात्र सोनं ओळखता आलं. म्हणजे ही जी दृष्टी आहे, ही दृष्टी आपली अशा पद्धतीची असली पाहिजे की आपल्याला लगेच ते बदल जे आहेत ते लक्षात आले पाहिजे. आणि म्हणून विकार शून्य म्हणजे आपली जी काही आवड निवड आहे ती आवड निवड आपल्याला शून्य करता आली पाहिजे, आणि ती शून्य करून आपल्याला ती आवड जी आहे ती अर्धविकाराचं शून्यता करून त्याला ऊर्ध्व विकारामध्ये नेऊन ती ऊर्ध्व विकार आपल्याला वाढवता आला पाहिजे. ही आहे विकार दोषाची शून्यता. या संदर्भात आपण आधीच्या सत्रामध्ये विश्लेषण बघितलं. आता विकल्प शून्य आहे. एकाच वचनात दोन दोष सांगितले. का सांगितले? कारण ते दोन्ही दोषच आहेत म्हणून एकाच वचनात सांगितलेले आहेत. विकल्प म्हणजे काय? विकल्पाची व्याख्या देवाने वचनामध्ये सांगितलेली की अपेक्षापूर्वक अन्य धर्माचा अंगीकार याते विकल्प बोलीजे. तुम्ही कुठल्या तरी अपेक्षेने जेव्हा देवतेला शरण जाता, कुळदेवतेला शरण जाता, कण्यांच्या अंगठ्या वगैरे ह्या सगळ्या परिधान करता, हे कशामुळे करतो? अपेक्षापूर्वक काहीतरी प्राप्त व्हावं म्हणून. कोणाला सोडला आपण? ईश्वराला सोडून आपण देवतेकडे गेलेलो आहे. याला काय म्हणतात? या दोषाला विकल्प दोष असं म्हटलं जातं. विकार घडलेला माणूस तरी ईश्वराकडे परत येतो, पण विकल्प घडलेला जो व्यक्ती आहे तो परत ईश्वराकडे येत नाही. म्हणून विकल्प दोष हा सगळ्या दोषांमध्ये सगळ्यात मोठा दोष आहे. कारण की तो जर का घडला तर तो जीव परत ईश्वराचा जीव राहत नाही. विकल्प होणं म्हणजे काय आहे की दुधाचं दही झालं की आता त्या दह्याचं परत दूध होतं का? नाही होत. थंड पाणी आणि गरम पाणी म्हणजे ते विकाराला थंड आणि गरम पाण्याची उपमा दिलेली आहे की जे पाणी उष्ण तापवलं आपण, उकळलं आणि ते 2-3 तास ठेवलं तर ते पाणी परत थंड होतं. परंतु जे दूध आहे त्याचं दही जर का झालं तर परत त्याचं दूध होत नाही. तशा प्रकारे पाणी तापवल्या जातं ते परत थंड होतं म्हणजे विकार, आणि दूध जे आहे त्याचं दही होतं परत त्याचं दूध होणार नाही, हा म्हणजे विकल्प. तो परत मूळ स्थितीमध्ये येणार नाही आहे. त्याचा तो दोष जो आहे तो ईश्वरापासून त्याला बाजूला करून टाकतो आणि मग तो परत इकडे कधी येत नाही. आणि म्हणून विकल्प दोष सगळ्यात मोठा दोष आहे. आपण प्रपंचामध्ये असताना अनेक वेळा अनेक कारणास्तव कळत आणि न कळत सुद्धा कुठे ना कुठे देवतेच्या संपर्कात आपण जात असतो. देवता विधी आपल्याकडनं घडत असतात. कधीतरी आपण त्यांच्या संपर्कात कशा पद्धतीने जातो की तिथे समजून उमजून न समजून आपण त्या भागामध्ये जातो, काही खानपान करतो, तिथलं मळीनत्व येत 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 मग एके दिवशी मग आपण म्हणतो काही होत नाही, है ना, काही होत नाही. हा जे वाक्य आहे ना हे दोषांच्या बाबतीमध्ये खूप वाईट वाक्य आहे. गुणाच्या बाबतीमध्ये एखादं चांगलं कार्य आहे त्याच्या बाबतीत तुम्ही जर का म्हणत असाल की काही नाही, किती कष्ट घेतले तरी काही हरकत नाही, जेवढे कष्ट होतील तेवढं चांगलं, हे गुणाच्यासाठी चांगलं आहे. पण दोषांच्या बाबतीमध्ये कोणी म्हटलं हे व्यसन करू नका, ते म्हणतात मला काही होत नाही, बस. मग आता त्या माणसाला कोणीही म्हणजे त्याला जे काही पुढे घडणार आहे त्याच्यापासून कोणी वाचवू शकत नाही. तसं आपल्या बाबतीमध्ये होतं, काही होत नाही, काही होत नाही, काही होत नाही. हे जे काही वाक्य आपण बोलतो ना याच्यातनं खूप काही होत असतं. कुठेही जेवायचं नाही जेवायचं हे आपण ठरवलं पाहिजे. तुम्हाला ते स्वाभाविक लक्षात नाही येणार. कुठेही जेवलं काही स्वाभाविक लक्षात नाही येणार. परंतु तुम्ही जर का संवेदनशील असाल तर तुम्हाला कळेल की आहे ना, कधी कधी आपण तूपच खातो, परंतु ते तूप जर का मिश्र असेल तर लगेच तुमच्या गळ्याला त्रास व्हायला लागतो, होतो की नाही. तुम्ही ते थंड पाणी पिता, आजकाल ते असं ना कार्यक्रमांमध्ये ते जार आणल्या जातात,
ते पाणी जर का पिलं की लगेच गळा धरतो, लगेच आपल्याला कळतं की म्हणजे आपण संवेदनशील असलं पाहिजे या बाबतीमध्ये. तर तुम्हाला कळेल की कुठे जेवल्याने काय होतं. तुम्ही म्हणणार नाही बाबा कुठे जेवलं तर चालेल की नाही चालेल. आता आम्ही आहोत तर आम्हाला ते कळतं की नाही. आम्हाला म्हणजे जे संवेदनशील आहेत सगळे साधू मंडळी असतील, वासनिक वर्ग पण असतील, उपदेशी असतील, प्रपंचातले असतील, त्यांना सुद्धा त्या गोष्टी लक्षात येतात, लगेच जाणवतं त्यांना. आणि म्हणून अशा ठिकाणी अशा वेळी आपल्याला त्या ठिकाणी ते पदार्थ जर का ते विकल्पजनित असतील, देवता विधी संबंधित असतील, तर ते आपल्याला ग्रहण करायचे नाहीत. इथूनच त्याची सुरुवात होता होता मग एक दिवस असा येतो की अपेक्षापूर्वक आपण अन्य धर्माचा म्हणजे देवता धर्माचा अंगीकार करतो, देवतेला शरण जात असतो आणि मग परत ईश्वर धर्माकडे येणे नाही. हे तुम्हाला प्रपंचामध्ये विकार आणि विकल्प, विकार म्हणजे जीव देवता प्रपंच याच्यामध्ये अवास्तव जी आवडी आहे, अवास्तव, हा अवास्तव आवडी काढून घ्या. म्हणजे गोड पदार्थ प्रमाणात खायचं आहे, पाणी सुद्धा प्रमाणात प्यायचं आहे. एरवी काय म्हणतात पाणी भरपूर प्या, पण भरपूर नसतं प्यायचं पाणी बरं का. पाणी सुद्धा पिताना त्याचं प्रमाण आहे, त्याच प्रमाणामध्ये पाणी ते पिल्या गेलं पाहिजे. तुम्ही भरपूर प्रमाणात पाणी प्याल तर पचनशक्ती बिघडून जात असते, असं पण होतं. मग इत्यादी जे अवास्तव आपण गोष्टी करतोय विकाराच्या संदर्भात त्या कमी करा. त्याच्यानंतर विकल्पाच्या संबंधीमध्ये काही असं देवता वगैरे याला आपण शरण जातो, त्यांचं शांत केल्या जातात. स्वाभाविकच मुला मुलींची लग्न होत नाही म्हणून पत्रिका बघायची आणि मग त्या पत्रिकेमध्ये दोष सांगितले जातो, दिसत नसतो पण सांगितल्या जातो. कोणाची पण पत्रिका न्या त्याच्यात दोष दाखवला जातो. आता मला काही पत्रिका बघता येत नाही बरं का, पण तुम्ही जर का तुमची पत्रिका दाखवली मला तर मी अर्धा तास ते भिंगातनं पत्रिका बघेन अशी तशी. मला वाचता येत नाही काय नाही, पण मी सांगेल सगळं व्यवस्थित आहे, परंतु तुम्हाला आमका आमका दोष आहे. तर काही एक्सरा थोडीच आहे, एक्सरामध्ये दिसतं कुठे फ्रॅक्चर आहे कुठे नाही आहे. आता फ्रॅक्चर नाही आहे हे पण दिसतं, परंतु पत्रिकेमध्ये आपल्याला कुठं काय कळतं. त्यांनी सांगितलं दोष आहे तर आहे, शांती करा तर करा. म्हणजे इत्यादी प्रकारे काहीतरी सांगितल्या जातं आणि त्यानुसार आपण ते करतो. ते घरात आले की ते म्हणतात घर तुमचं चांगलं आहे व्यवस्थित, फक्त घरामध्ये थोडा आमका आमका दोष आहे. एकदा ते डोक्यात टाकलं की तो दोष काढण्याच्याच मागे आपण लागतो. म्हणजे हे काय आहे, इत्यादी प्रकारे आपल्याला विकल्परूप क्रिया करण्याचा योग येतो. तसे वातावरण येतं, तसा जो काही प्रकार आहे तो करावा आपण अशा प्रकारचं परिस्थिती निर्माण होते. त्यावेळेला आपण स्वतः जर का धर्मयुक्त असू, ज्ञानयुक्त असू, तर आपण कुठल्याच त्या गोष्टीला शरण जाणार नाही आणि आपल्याला शरण जायचं नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे. या दोन गोष्टी झाल्या. नंतर स्वभाव मात्रे सांगितलेला आहे. स्वभाव मात्रे म्हणजे फक्त साधूंसाठी नाही आहे, वासनिकांसाठी पण आहे. क्षुधा, पिपासा, मलमूत्र, शीत, उष्ण, भय आणि निद्रा असे 8 स्वभाव आहेत. क्षुधा, पिपासा, ग्रस्त मंडळींनी पण भोजनावर नियंत्रण असलं पाहिजे. हा विषय आपण सकाळी पण बघितला की संध्याकाळचं भोजन आपलं व्यवस्थित असेल, नियमित आणि नियमात बसणारा असेल तर सकाळी तुम्हाला 3ला 4ला स्मरणाला जाग येणार, त्याचा कुठलाही त्रास आळस तुम्हाला होणार नाही. आहार जर का व्यवस्थित केला तर आयुष्य चांगलं होतं. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की आहार चांगला असेल तर आरोग्य चांगलं राहतं, आणि आरोग्य चांगलं राहिलं तर अध्यात्म आपल्यामध्ये चांगलं राहतं. नाही तर अध्यात्म करण्याची मनस्थिती राहत नाही, त्याचं ते कारण आहे. मग जेवण असेल, पाणी असेल, त्याच्यानंतर 8 स्वभावामध्ये जे काही इतर स्वभाव आहेत त्या स्वभावांवर सुद्धा आपल्याला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. स्वभाव मात्रेमध्ये आपला जो राजस तामस स्वभाव आहे, प्रकृती आहे ना, एखादा माणूस म्हणतो हा खूप तामस आहे बरं का, ते खूप रागीट आहे, मग हा माणूस खूप सात्विक आहे. ते रज तमादी जे आपले स्वभाव आहेत त्याच्यावर सुद्धा एक नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. है ना, आपल्याला चॅप्टर माणूसही चालत नाही आणि साधा माणूसही चालत नाही.
आपण त्यांना म्हणतो तुम्ही खूपच साधे राहिले हो, हे साध्याचं जग नाही, थोडं चॅप्टर व्हा. आणि चॅप्टर माणूस आपल्याला आवडत नाही. काय आपल्या मनाची स्थिती आहे, असा माणूसही चालत नाही, तसाही माणूस चालत नाही. परंतु आपला जर का स्वभाव राजस तामस असेल, आपण अधिक प्रमाणात चिडचिड करत असू, तर ती चिडचिड तुमच्या प्रापंचिक जे काही तुमचे नातलग असतील, परिवार असतील, त्यांच्या काहीच उपयोगाची नाही ती चिडचिड. ती चिडचिड तुमच्या पण उपयोगाची नाही वैयक्तिक, आणि ती चिडचिड देवाच्या पण उपयोगी पडत नाही. त्या चिडचिडेचा काही एक उपयोग होत नसतो. म्हणून मनातला राग द्वेष वगैरे या गोष्टी काढा. रजतमादी जो भाव आहे तो काढून टाका. तर ह्याला सुद्धा स्वामी सांगितले स्वभाव मात्र. तुमची जे मूळ प्रकृती स्वभाव आहे त्यावर तुम्हाला नियंत्रण आणावं लागेल. आणि नियंत्रण जर का तुम्ही आणलं तर तुमचं सर्व आयुष्य, प्रपंचातलं आयुष्य आणि अध्यात्मातलं आयुष्य दोन्ही सुद्धा इतके सुखदायक असणार आहेत. आणि हेच जे स्वभावावर जे नियंत्रण आहे ते तुमच्या प्रत्येक कार्यासाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. रागीट सगळेच असतात, परंतु जे जाणकार व्यक्ती असतात ना, त्यांना माहिती आहे कुठे रागवायचं आहे, किती रागवायचं आहे, किती प्रमाणात रागवायचं आहे. ते सांगितलं की त्यांचा जर का मुलाने अभ्यास त्याला दिला तर आपण कसं बोलतो आणि ते कसं बोलतात. एक जण होते, ते मुलाला म्हणायचे, ओरडायचे कसे ते, बघ तू जर का आज अभ्यास केला नाहीस ना तर तुला जेवायला मिळणार नाही बरं का. हे त्यांचं ओरडणं आहे. किती शांततेमध्ये ओरडतायत. आता जर का आपण ओरडलो तर त्या मुलाला गाढव बिडव सगळं म्हणून तयार म्हणजे मोकळे होऊन जातो. तुमची चिडण्याची जी स्थिती आहे ते सगळं त्याच्यामध्ये जात आहे, त्या मुलामध्ये. तोही भविष्यकाळात तसा होतो. तुम्ही जर का सात्विकपणे बोलत असाल तर तो त्या मुलाकडे पण तो सात्विक भाव जो आहे तो जाणार आहे. म्हणजे आमचे स्वामी सुद्धा चिडायचे, म्हणजे खूप चिडायचे का नाही, स्वामींच्या चिडण्यामध्ये सुद्धा गोडवा होता. म्हणून तर भट्टोबासांनी कधी स्वामींकडे तक्रार नाही केलेली आहे. कळायचं चिडलेत स्वामी, रागवले, पण त्या रागवण्यामध्ये सुद्धा ते शब्द इतके मुलायम असायचे की ते भट्टोबासांना त्यातनं चूकही कळायची, शिक्षापणही कळायचं आणि सुधारणा सुद्धा त्याच्यातनं कळायची. ही स्वामींची खासियत आहे. ते पारधे आले, त्यांच्याशी काय भांडले का स्वामी? भांडले नाही. त्यांच्याशी चांगल्या शब्दांमध्ये बोलले, संवाद केला स्वामींनी. आणि म्हणून स्वामींचं जे काही म्हणणं आहे, प्रिय वक्त्या व्हावे, हे काही महात्म्यानेच नव्हे, हे वासनिकांनी सुद्धा, उपदेशांनी सुद्धा आपल्या बोलण्यामध्ये एक जे काही मधुरता आहे ती आणली पाहिजे. आपली मधुरता शब्दांमध्ये येऊन नाही राहिली. आपली मधुरता कशामध्ये येते? रक्तामध्ये येऊन राहिली है ना. स्वभावात गोडवा नाही वाढून राहिला, रक्तातला गोडवा वाढतोय आपला. तो आम्ही कमी करतोय, तो वाढूनच राहिलेला आहे. आणि स्वभावातला गोडवा वाढवायचा प्रयत्न करू, तो वाढतच नाही, तो कमी कमीच होणार. स्वभावात आपला कडूचाच आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे स्वभाव मात्रे सुद्धा आपल्याला घडलं पाहिजे. अशा पद्धतीने आजच्या सत्रामध्ये आपण विकार, विकल्प आणि स्वभाव यावरचं स्वामींनी केलेलं जे काही अस्थिपरीतलं विवेचन आहे ते आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.